साईनाथ महाराज की नंबर 12 आणि आता आम्ही आमची बिल्डिंगची सगळी लोक साधारण 55 ते 60 लोक आहात. आम्ही निघालोय गिरनार ट्रिपसाठी. श्री दत्तात्रय महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालोय. मी आता तुम्हाला दाखवतो पुढील. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवा महाराजा तुमच्या दर्शनासाठी आम्ही गिरनारला येतोय. तेव्हा आम्हा सर्वांना सुखरूप आनंदाने आणि आरामात तुमचं दर्शन करून आम्हाला परत सुखरूप आमच्या घरी पाठवावे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर व्लॉग नंबर 12मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत वर्तकनगर ठाणे ते जुनागडचा पूर्ण प्रवास, ज्यामध्ये बस आणि ट्रेनने आपण जाणार आहोत. त्यानंतर पुढे वैरावल येथील सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन, हिरण, कपिला, सरस्वती नद्यांचा त्रिवेणी महासंगम आणि श्री भालिका तीर्थ मंदिर हे या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. मोडप गाडी सावंत ना हे आणले सांगितलं फुल झाले मारतो. बसले तिथे. चला या निघाली सहल. जय दादा. नंबर श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
नमस्कार. आम्ही चालले गिरनारला. नीरज. सचिन काका. प्रतिक्रिया भेटणार काय मिळणार ब्लॉगला की कशाला येतात दादा मोडक काका लक्षात ठेव फक्त. अर्पित. अरे हाकोले हाकोले. भरपूर जागा आहे. नमस्कार. ओम. अरे गुरु शिष्य. आमची ट्रेन आहे बँड्रा टर्मिनसवरून दुपारी 1:40 आणि आम्ही आता बसमध्ये आहोत. निघालो आहे. बसमध्येच भजन वगैरे चालू केलं आहे. सगळे मंडळी एन्जॉय करत करत जायचं असं ठरलं आहे. मी निघालो तुम्ही येता का माझ्या रूपी सडा टाकले होते अंगणात. अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात. अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात. अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्तगुरूंचे पावलं उठले माझ्या अंगणात. दत्तगुरूंचे पावलं उठले माझ्या अंगणात. त्याचा लागे नांद माझ्या गुरुदेवांचा. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे बँड्रा टर्मिनसला. उतरलो आहे. आमची बस चालली. बघा सगळ्यांची गडबड आहे. काही जण पुढे गेलेत ऑलरेडी. मी आणि जयेश आहे. पाठवून येतोय हिरेन. 1 वाजून मला वाटतं 40 मिनिटाची सौराष्ट्र जनता एक्सप्रेस आहे आपली. अजून तर खूप वेळ आहे. आत्ता 12 वाजलेत. चला भेटू स्टेशनवर. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे बँड्रा स्टेशनला. हे बघा सगळे इकडे तिकडे थांबलेत. ट्रेन पण लागलेलीच आहे. तुम्हाला दाखवतो. ही आपली ट्रेन आहे. S1 पाठी आहे. हा आहे S2 19217. S1 मध्ये कोचेस आहेत 30 आणि S2 मध्ये 30 आहेत. बाकी S5 मध्ये 4-5 आणि आमची आहे S7 मध्ये. तात्काळ प्रीमियम तात्काळवाल्यांची S7 मध्ये लागते तशी. लाईट्स वगैरे नाही चालू झाले. थोड्या वेळाने आम्ही बोर्डिंग करू. हे समर्थ. शादी का लोंडा, शादी का लोंडा, शादी का लोंडा क्या, शादी का लोंडा, शादी का लोंडा क्या, शादी का लोंडा. हाय. आज जेवण सोडून ब्लॉगिंग करायला झालंय. म्हणजे विचार करायला झाला किती ब्लॉगिंगची नशा असेल. तर मित्रांनो आता गिरनार दर्शनली ट्रेन सुटून भिलाडला एक साधारण 1-1.5 तास झालाय. भिलाडला आपण आलोय. भिलाड स्टॉप नाही आहे ॲक्च्युली. वापी येणार आहे पण भिलाडला आपली ट्रेन थांबली आहे. मला वाटतं पासिंग वगैरे आहे त्यासाठी. भजनं घ्यायची आहेत. भजनं आतमध्ये. भजन ट्रेनमध्ये नॉट अलाउड. आतमध्ये भजनं घ्यायची आहेत. हे बघा इथे तेजस. पराठे खातायत भाई लोग. ए राहुल
काय मध्ये हे बघा संतोष रेड्डी फॅमिली, भटकर फॅमिली, बिलाड. इकडे कोण आहे? इशिता आहे, माऊल्या. इकडे पण आमचेच आहे, ते झोपलेत. इकडे बघा, इकडे केतन दादा आहे बघा, इकडे आहेत. आपण आता भिलाड रेल्वे स्टेशनला आलोय. कुठल्या? भिलाड रेल्वे स्टेशन. हे पण काका पण आहेत. पहिला इथे खेळ मांडलाय, हे अलाउड नाही. ट्रेन मध्ये चालू असतं. चला थोड्या वेळानेच बोर झाल्यामुळे ट्रेनमध्ये आम्ही भजन स्टार्ट केलं. एक गाणं म्हणता म्हणता ते भजन सुरूच झालं. प्रसाददादांनी भजन चालूच केलं आणि मला वाटतं तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये देखील प्रसाददादाला बघितलं असेल, जे याच्यासोबत आपण अक्कलकोटला गेलेलो. जन्म आहे स्वामी सेवेचा हरी हो, स्वामी समर्थ म्हणा, जन्म नाही पुन्हा, जन्म आहे स्वामी भक्तीचा, जन्म आहे स्वामी भक्तीचा हरी हो, स्वामी समर्थ म्हणा, जन्म नाही पुन्हा, 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 हरी महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर या कोकणात केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभम् नारदनी राधा राधा लागली हरीच्या नादा राधा लागली हरीच्या नादा नारदनी राधा राधा लागली हरीच्या नादा लागली हरीच्या नादा लागली हरीच्या नादा नारदनी राधा राधा लागली हरीच्या नादा लागली हरीच्या नादा लागली हरीच्या नादा राधे ग राधे ग राधे ग
साईनाथ महाराज की भाऊ कुठे रे राहुल? होय बघा हो थंडी आहे की नाही? अरे लगेच स्वेटर चालू.
पापड्या हो थंडी आहे की नाही? जुनागडला आम्ही पोहोचलेलो आहोत. चलतो रे हो वाकड टोपी भारी आहे टोपी. ऐक ना हा हा मेन माणूस. ये ओहो तू जुनागडला नाही, तू अड्डाक टिकायला आलाय. ओम अरे ओम आहे. तर मित्रांनो आता आम्ही उतरलोय जुनागड स्टेशनला. 4:45 वाजलेत आपले. आता 4:45 वाजता उतरलोय. आता जाणार बस केली आहे ती डायरेक्ट रूमवरती घेऊन जाणार. त्यानंतर मग आम्ही आज सोमनाथ करणार आहोत. तर मित्रांनो आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे या ट्रिपबद्दल. तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही कोणत्याही एजन्सी थ्रू ही ट्रिप नव्हती अरेंज केलेली. आमच्यातलेच काही लोक होते, विजूदादा असतील, दीपक काका असतील, त्यानंतर मनीषाताई असेल, या लोकांनीच आपले कनेक्ट्स बनवून या ठिकाणी ही ट्रिप अरेंज केलेली, ज्यामध्ये गिरनार दर्शन म्हणजे श्री गुरु दत्तात्रयांचे पादुकांचे दर्शन, सोमनाथ आणि ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तो आश्रम, असे 2,500 रुपये पर पर्सन आणि तिकीट फक्त जाण्याची आणि येण्याची वेगळी असं बसवून त्यांनी ट्रिप अरेंज केलेली. अरे ओम इकडे बसलाय का? राहिली तू कशी नाही राहिली? अरे हवं एकटाच बसलाय. पाठीमागा जागा आहे जागा आहे. माहित नव्हतं ते. अरे इकडे बघ. तुमचे दोघं आले का? पोरगा घे तू राहिलाय बघ. अवधूत चिंतन अरे पाठीमागे भजन मंडळी बसली अख्खी. काय झालं? मी बसलो म्हणून हा म्हणूनच. तर मंडळी, ज्या ठिकाणी आम्ही आश्रममध्ये रूम्स घेतलेल्या थांबण्यासाठी, तिथून गुरुशिखरचा व्ह्यू सुंदर येत होता. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आता आपण चाललोय सोमनाथला. रिफ्रेश झालोय गोरक्षनाथ आश्रममध्ये आणि आता आपण बसने जाणार आहे सोमनाथ. मला वाटतं 1.5-2 तासाचा प्रवास आहे, काहीतरी 80-100 किलोमीटर आहे. भेटू आता बसमध्ये. ट्रेनमधून उतरल्यानंतर एक साधारण 2-3 तासाचा ब्रेक घेऊन आम्ही रेडी झालो, फ्रेश झालो. ते म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. सोमनाथला जायला साधारण 2-2.5 तास लागणार होते. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही भजन सुरू केलं. चंद्र जटाधारी गंगाधरा, चंद्र जटाधारी गंगाधरा, चंद्र जटाधारी गंगाधरा, गंगाधरा जय जय शिव शंकरा, जय जय शिव शंकरा, जय जय शिव शंकरा, जय जय शिव शंकरा. त्रिशूल डमरू हाती भस्म लावी अंगा, त्रिशूल डमरू हाती भस्म लावी अंगा,
भस्मलावी अंगा डमरुहाती भस्मलावी अंगा डमरुहाती भस्मलावी अंगा डमरुहाती भस्मलावी अंगा डमरुहाती भस्मलावी अंगा संगतांच्या भूतांचा मेळा संगतांच्या भूतांचा मेळा संगतांच्या भूतांचा मेळा संगतांच्या भूतांचा मेळा सावळा जय जय शिव शंकरा जय जय शिव शंकरा तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए आकाशी रे बघेरे पाकरा आकाशी रे बघेरे पाकरा ऐसे शरणाई कोठे 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 तुकयाला विठ्ठल बेटे तुकयाला विठ्ठल बेटे विठ्ठल बेटे तुकयाला विठ्ठल बेटे विठ्ठल बेटे पंढरी नगरी जणू वैकुंठ भुवरी जणू वैकुंठ भुवरी रात्री आमच्या घरामध्ये घुसतो दूध तुपलोनी पळवूनी खातो ऐसे याचे गुण त्याला सांग समजावून ऐसे याचे गुण त्याला सांग समजावून पुरे झाला खेळ एका जनार्दनी विनवी दिला साऱ्या गोकुळात घालतो धिंगाणा साऱ्या गोकुळात घालतो धिंगाणा साऱ्या गोकुळात घालतो धिंगाणा तुला सांगू मी कितीदा यशोदा तुला सांगू मी कितीदा काय आता केला गुन्हा कळतो हा तुझा गणा समजावून जरा चांगला साऱ्या गोकुळात घालतो धिंगाणा साऱ्या गोकुळात घालतो धिंगाणा साऱ्या गोकुळात घालतो धिंगाणा नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही बसमध्ये भजन वगैरे केलं, तुम्ही बघितलंच असेल. आता आम्ही चाललोय बघा जयेश, आता आम्ही चाललोय सोमनाथचं दर्शन करायला. समोर मी दाखवतो तुम्हाला.
त्याचबरोबर मित्रांनो इकडे कसं आहे की ब्लॅक कलरचे काळ्या कलरचे कपडे अलाउड नाही आहेत. त्यानंतर चामड्याचं म्हणजे काही असेल ते बेल्ट घड्याळ वॉलेट ते पण अलाउड नाही आहे. मित्रांनो सोमनाथला हे जे समोर तुम्ही बॅरिकेड बघितलं त्याच्या पुढे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही मोबाईल तिथे काउंटर असतात त्या काउंटरमध्ये देऊनच पुढे दर्शन घेतलं. नमस्कार. तर आमचं आता सोमनाथ इकडे सोमनाथ दर्शन झालेलं आहे. पार्टी बघू शकता. हर हर महादेव. या लिमिटच्या पुढे मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे इथेच व्हिडिओ बनवतोय. इकडे सगळे आले अर्धे लोक आमचे अलग अलग गेले. सोमनाथ दर्शन झाले. आणि आमचं दर्शन तसं छानच झालं. जवळपास 20 ते 25 मिनटात लाईनमध्ये उभं राहून आमचं दर्शन लगेचच झालं. मंडळी आता आपण आलोय अन्नक्षेत्रामध्ये. मोफत अन्नक्षेत्र आहे इथे सोमनाथला. कूपन आहे. अरे 4 तर शेअर करतो बस तू. बाबा तू बाजूला झालं गालपेटीत वचन मारले. हां दिसतंय समोरून काढून येतोय. हे कशाला येतो व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ काढा पूर्ण काढा. हर हर नमस्कार. तर आता आपण चाललोय कुठे त्रिवेणी संगमला चाललोय. शटल टुकटुक मध्ये बसलोय आम्ही. हे बघा मित्रांनो हिरण कपिला आणि सरस्वती नदीचा त्रिवेणी असा महासंगम बघूया. अरे सचिन मांदिवडेकर आलेले आहेत आपल्या ब्लॉग मध्ये. वाटतं रे ये तीन नदी का ना संगम होता है इसके लिए इसका त्रिवेणी बनता है. तीनों नदी एक दूर मिलता है. अभी पानी का फ्लो देखिए ना. हे जे लोकेशन आहे मित्रांनो ते साधारण सोमनाथच्या मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरवरतीच आहे. 10 रुपये घेतात रिक्षावाले. वाव रिटर्न जर्नी स्टार्ट्स. सगळे झोपले जातात. तर वेरावल ते जुनागड म्हणजे सोमनाथ ते गिरनार पर्वत
तिथपर्यंत जाताना मध्येच हे जे ठिकाण आहे श्री भालिका तीर्थ मंदिर किंवा बाणगंगा असे ज्याला म्हणतात ते लागतं. आपण आता आलोय मित्रांनो बाणगंगा इथे. भगवान श्रीकृष्णाच्या पायाला अंगठ्याला ज्या ठिकाणी बाण लागला ते ठिकाण आहे. श्री भालका तीर्थ मंदिर किंवा बाणगंगा म्हणजेच या मंदिराची कथा म्हणजे जरा नावाच्या व्याध म्हणजे शिकाऱ्याने मृगाचं मुख समजून भगवान श्रीकृष्णांच्या पायाला बाण मारला आणि तो पुढे बघायला आला तर त्याला समजलं की त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या पायाला अंगठ्याला बाण मारला आहे. त्यामुळे तो या ठिकाणी क्षमा मागताना तुम्हाला दिसतो. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी इतरही काही मंदिरे आहेत. त्यांचं दर्शन करून मंदिर परिसर फिरून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर मंडळी या ब्लॉगमध्ये इतकंच. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत गिरनार दर्शन 10,000 स्टेप्स आपण कसे चढत गेलो ते. तोपर्यंत धन्यवाद.